पत्नीनेच पतीची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या. 2 महिने शोषखड्ड्यात पुरून ठेवला मृतदेह. पत्नीनेच पतीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करून मृतदेह तब्बल 2 महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर जवळच्या मालगोंदा येथे उघडकीस आल्याने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला. यशवंत मोहन ठाकरे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला अटक केली आहे. तिने हत्या केल्याची कबुली दिली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने हत्येचे गूढ आणखी वाढले आहे. यशवंत 14 एप्रिल 2025 पासून घरातून बेपत्ता होता. 2 महिने उलटूनही यशवंत घरी न परतल्याने आई-वडिलांनी पत्नी प्रभाकडे विचारणा केली असता यशवंत गुजरात राज्यातील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेल्याचे सांगितले. मात्र पाऊस पडून मुलगा घरी आला नाही, त्यामुळे आई-वडिलांची चिंता आणखीनच वाढली. म्हणून त्यांनी प्रभाकडे विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिले. प्रभा पतीला शोधण्याचे प्रयत्न करत नसल्याने यशवंतच्या कुटुंबियांना पत्नी प्रभाबद्दल संशय आला. त्यातच घराच्या ओसरी खड्डा करून शेणामातीने सारवलेला दिसला. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे सुनेविषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभा हिस तपासणीकरिता सुरगाणा पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांना पंचनामा करीत महसूल विभागाला समवेत घरातील ओसरीवरील खड्डा खोदकाम केले. मात्र प्रेत आढळून आले नाही. प्रभाने या आरोपाचा इन्कार करीत काही झालेच नाही अशा आविर्भावात वावरत होती. 2 दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू प्रभाच्या घरी आली असता दारात पडलेल्या यशवंतची चप्पल पत्नी प्रभाने मांडीखाली लपवून बसली होती. त्यामुळे तिला संशय आला. तिने ही बाब तिचे पती उत्तमला सांगितली. उत्तमने तपास घेतला असता मयत यशवंतच्या घराच्या दक्षिणेस असलेल्या पडक्या शौचालयाच्या शोषखड्ड्याजवळ कुजलेला वास येत होता, तर माशाही घोंगावत असल्याचे आढळून आल्याने त्याने खड्ड्यातील माती उकरून पाहिली असता त्या ठिकाणी त्याला प्रेत असल्याचे आढळले. त्याने तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खड्ड्यातून यशवंतचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तातडीने मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला असताच आपणच कुऱ्हाडीने वार करून हत्या केली व शरीराचे मान, धड, हातपाय असे 3 तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून पुरून टाकले व वास येऊ नये म्हणून औषधे टाकल्याची कबुली तिने दिली. मयत यशवंतच्या पाठीमागे मुलगा, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.